शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीमद्भगवद्गीता अथ दशमोऽध्यायः। अध्याय 10वा। श्री भगवान उवाच। श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगत आहे। माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणतात ना महर्षी, कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदी कारण आहे। जो मला वास्तविक जन्मरहित अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो। निर्णय शक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती, प्रलय, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, भय, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात। 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक, तसेच स्वयंभुव इत्यादी 14 मनु, हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत। या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे। जो पुरुष माझ्या ह्या परमेश्वर स्वरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो, तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही। मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे, असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात। निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत, तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मद वसुदेवातच नेहमी रममाण होत असतात। त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मन मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात। हे अर्जुना, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो। हे वक्तव्य ऐकल्यानंतर अर्जुन भगवंतांना म्हणाला, आपण परम ब्रह्म, परम धाम आणि परम पवित्र आहात, कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात। देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यास हे तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगता। हे केशवा, जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो। हे भगवन, आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणतात ना देव। हे सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारे, हे सर्व भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपल्याला जाणत आहात। म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात। हे योगेश्वर, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन, आपण कोणकोणत्या भावात
माझ्याकडून चिंतन करण्यास हे जनार्दना आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा, कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही, अर्थात ऐकण्याची उत्कंठा अधिकाधिक वाढतच राहत आहे. अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य अशा तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे. आदितींच्या 12 पुत्रांपैकी विष्णू मी आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य मी आहे. 49 वायुदेवतांचे तेज आणि नक्षत्रांचा अधिपती चंद्र मी आहे. वेदात सामवेद मी आहे. देवात इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मन आहे आणि भूत प्राण्यांमधील चेतना म्हणजे जीवनशक्ती मी आहे. 11 रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि यक्ष व राक्षसांमध्ये धनाचा स्वामी कुबेर मी आहे. मी 8 वसूंमधला अग्नी आहे आणि शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे. पुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था, मी सेनापतींमधला स्कंद आणि जलाशयांमध्ये समुद्र आहे. मी महर्षींमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहणाऱ्यांमध्ये हिमालय पर्वत मी आहे. सर्व वृक्षात पिंपळ आणि देवर्षींमध्ये नारद मुनी, गंधर्वांमध्ये चित्ररथ आणि सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चश्रवा नावाचा घोडा, श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. मी शंखामध्ये वज्र आणि गायींमध्ये कामधेनू आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजोत्पत्तीचे कारण कामदेव आहे आणि सर्पामध्ये सर्पराज वासुकी मी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आणि जलचरांचा अधिपती वरुण देव आहे आणि पितरांमध्ये अयर्मा नावाचा पितर आणि शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मी आहे. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणना करणाऱ्यांमध्ये समय मी आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज, सिंह आणि पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. मी पवित्र करणाऱ्या वायू आणि शस्त्रधाऱ्यांमध्ये श्रीराम आहे. तसेच माशांमध्ये मगर आणि नद्यांमध्ये श्री भागीरथी गंगा आहे. हे अर्जुना, सृष्टीचा आदी आणि अंत तसेच मध्यही मीच आहे. मी विद्यांमधील ब्रह्मविद्या आणि परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद आहे. मी अक्षरातील आकार आणि समासांपैकी द्वंद्व आहे. अक्षय काल म्हणजे कालाचाही महाकाल, तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेला विराट स्वरूप, सर्वांचे धारण पोषण करणारा मीच आहे. सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारणही मीच आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. तसेच गायन करणाऱ्या योग्य वेदांमध्ये मी भरतछाम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष आणि ऋतूतील वसंत ऋतू मीच आहे. मी कपट करणाऱ्यातील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. मी जिंकणाऱ्यांचा विजय आहे. निश्चयी लोकांचा निश्चय आणि सात्विक पुरुषांचा सात्विक भाव मीच आहे. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः, तुझा मित्र
पांडवांमध्ये धनंजय म्हणजे तू, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी आहे. विजयाची इच्छा करणाऱ्यांची नीती मी आहे. गुप्त ठेवण्यासारख्या भावांचा रक्षक, मौन आणि ज्ञानवानांचे तत्वज्ञान मीच आहे. आणि हे अर्जुना, हे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तेही मीच आहे. कारण असे चराचरातील एकही भूत नाही की जे माझ्याशिवाय असेल. हे परंतपा, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात सांगितला. जी ऐश्वर्ययुक्त, कांतियुक्त, शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या अंशाचीच अभिव्यक्ती आहे असे समज. किंवा हे अर्जुना, हे फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे? मी या संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहिलो आहे. येथे अध्याय 10 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.